दसरा महोत्सव साजरा केला याचा आम्हाला अतिशय आनंद होतोय। जर या सरकारनं आमच्या जर मागण्या मान्य केल्या नसत्या तर आम्ही बैलजोडीसह मंत्रालय नांगरून तिथं सोयाबीनची पेरणी करण्याच्याच तयारीनं तिथं गेलो होतो। आम्ही 2 महिन्याचं राशन, पाणी, भाकर, कुटका सगळे घेऊन गेलो होतो। सरकारचं म्हणणं होतं की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही, पण सरकारला आणि ओबीसीच्या सोकॉल्ड छगन भुजबळ, हाके आणि सदावर्ते सारख्या काही लोकांना आम्ही समजून सांगितलं की 1918 पासून हैदराबाद गॅजेटियरमध्ये कुणबी म्हणून मराठवाड्यातला मराठा हा ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे। तत्कालीन निजाम शासन काळामध्ये मराठा समाज ऑलरेडी ओबीसीमध्ये होता, याचं भान सरकारने ठेवावं याची जाणीव आम्ही सरकारला करून दिली आणि हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाज हा ओबीसीमध्ये जाण्याची कसं जाऊ शकेल याचं सरकारला माननीय मनोज जरांगे पाटील आम्ही समजून सांगितलं आणि सरकारला ते तत्वतः हैदराबाद गॅजेटियर मंजूर करण्याचं काम या माहिती सरकारने केलेलं आहे। जर यापुढे माहिती सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं याचा काटेकोर आणि याचा सडेतोड जबाब द्यायला मराठा निश्चितच सक्षम आहे। येत्या काळामध्ये हैदराबाद गॅजेटसोबत सातारा गॅजेट सुद्धा पश्चिम महाराष्ट्रासाठी लागू करण्याचं आश्वासन उपसमितीचे अध्यक्ष माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेलं आहे। जर 1 महिन्याची मुदत जरांगे पाटील साहेबांनी दिलेली आहे तर येत्या काळामध्ये हा प्रश्न नाही मिटला अखंड सकल मराठा समाज हा योग्य ते आंदोलन त्यांच्या विरोधात केल्याशिवाय राहणार नाही। आज आपण कशा पद्धतीने आनंद उत्सवाचा आणि हर्षोल्लासाचा दिवस आहे। आम्ही ओबीसी हा प्रवर्ग कोणाची मक्तेदारी नाही हे सिद्ध सरकारने आणि मराठ्यांनी करून दाखवलेलं आहे। ओबीसी हा एक जातीय समूह आहे आणि मराठा जात ही ऑलरेडी ओबीसीमध्ये 1918 पासून तत्कालीन निजाम संस्थान असो, सातारा गॅजेट असो, आन संस्थान असो किंवा बॉम्बे गॅजेटियर असो हा ऑलरेडी अदर बॅकवर्ड क्लास म्हणून शैक्षणिक सुविधा असतील किंवा मागासवर्गीयांच्या सुविधा असतील मागच्या 125 वर्षापासून होत्या, पण आमच्या हक्काच्या घरातून बाहेर काढण्याचं काम तत्कालीन राज्यकर्त्यांनी केलं होतं। आज आम्ही आमच्या हक्काच्या घरात गेलेलो आहोत याचा आम्हाला फार आनंद होत आहे। इथून पुढे ओबीसीच्या हक्काची लढाई सुद्धा माननीय मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात लढू याचा इथं आम्हाला सार्थ अभिमान आहे।